नमस्ते. आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना पौष्टिक काहीतरी खाण्यात यावं म्हणून आज आपण हा पराठा बनवत आहोत. खूप झटपट होतो. पनीर असं खिसून घ्यायचं. एकदम बारीक खिसणीने खिसलात तरी चालेल. आता हे पनीर नॉर्मल टेम्परेचरला नाही, फ्रीजमधलंच आहे. थोडंसं थंड आहे, त्यामुळे पटपट खिसलं गेलं. आता याच्यामध्ये चाट मसाला घालायचा, धणे पावडर 1 चमचा घालायची, गोडा मसाला 1 चमचा घालायचा आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा घालायची. आता हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिखट तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, मिरची पावडर. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपण चाट मसाला याच्यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये आपण घालणार आहोत. तर आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग त्याला पाणीही जास्त सुटणार नाही. आता पनीर मिक्स करून झालं की याच्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण सगळं एकसारखं करून घ्यायचं. आता याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता किंवा कोथिंबीर पण घालू शकता. तर मी फक्त याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत आणि हे असं मऊसूत असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. तर आता पराठा बनवायला सुरुवात करायची. नेहमीसारखाच कणकीचा गोळा घ्यायचा आणि याची एक छोटीशी लातिंबी लाटून घ्यायची. आता ही लातिंबी लाटत असताना साईडनी कडा पातळ करायच्या, मध्ये मात्र थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे आपल्याला स्टफिंग भरताना फुटलं जाणार नाही. तर आता याच्यामध्ये भरपूर असं पनीरचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं. जेवढं बसेल तेवढं घालायचं आणि आपण जसे मोदकाच्या पाऱ्या करतो त्याच पद्धतीने याला जुळवून एकसारख्या कडा घेऊन याचा मोदक छोटासा बनवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा राहत असेल तर पीठ काढून टाकायचं आणि हे एकत्र गोळा जॉईन करून मोदकासारखा याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि याचा एक उंडा बनवायचा. तर आता ज्या बाजूला आपण घड्या पाडून वर घेतली ती बाजू लाटताना खालच्या बाजूला घ्यायची आहे. तर हाताने व्यवस्थित याला दाबून सारण एकसारखं पसरवून घ्यायचं. आता थोडंसं गव्हाचं पीठ लावलं दोन्ही बाजूला आणि हाताने पुन्हा एकदा थापटून हे सारण सगळ्या बाजूनी पसरेल असं दाबून घ्यायचं आणि लाटायला चालू करायचं. तर जसं आपण आलू पराठा करतो त्याच पद्धतीने, फक्त आता इथे पनीर आपण बारीक करून घेतल्यामुळे पनीर बाहेर येत नाही, कुठेही कणकीतून तुटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित लाटता येतं. जसं गरज पडेल तसं थोडासा पिठाचा हात लावला तरी चालू शकतो. आता तुम्हाला जेवढी साईज अपेक्षित आहे तेवढी लाटून झाली की मग मात्र व्यवस्थित कडा बारीक करून घ्यायच्या, जेणेकरून कडेपर्यंत सारण पसरलं जाईल आणि मग आपल्याला हा पराठा भाजायलाही सोपा जाईल. तर आता फक्त साईडच्या कडा आहेत त्या एकदम पातळ करून घ्यायच्या, म्हणजे मग आपल्याला हवा तेवढा सुद्धा पातळ हा पराठा होतो. हे पहा, कुठेही जास्त फुटत नाही, काही नाही आणि एकसारखं सारण अगदी काठापर्यंत पसरलं जातं. आता तव्याला थोडंसं तूप किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्या गरम तव्यावर हा आपला पराठा शेकायचा. तर सुरुवातीला गॅस मीडियम टू लोमध्येच ठेवा आणि मग व्यवस्थित दोन्ही बाजूनी हा व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचा. थोडासा एक साईड भाजून झाली की याला वरून तूप किंवा तुम्ही बटर पण लावू शकता. ते लावून व्यवस्थित लावून घेतल्यानंतर पुन्हा एकदा परतायचा आणि दुसऱ्या बाजूलाही तूप व्यवस्थित लावून घ्यायचं. आता तूप लावून झाल्यानंतर हा व्यवस्थित दाबून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आणि खूप झटपट असा आपला हा पराठा तयार होतो. कलरही खूप सुंदर येतो. तर आता आपण याच्यामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही आहे, फक्त बेसिक मसाले घातलेत तरीसुद्धा हा पराठा चवीला खूप उत्कृष्ट लागतो आणि फुगतोही छान. हे पहा, कारण सारण बाहेर आलेलं नाही त्यामुळे हा मस्त फुगतो आणि दिसायलाही सुरेख दिसतो. तर असा हा आपला एकदम झटपट सकाळच्या घाईमध्ये बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही या पद्धतीने पनीर पराठा बनवू शकता. याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही कारण मुलं खाणार आहेत. तुम्हाला जर हवी असेल तरी तुम्ही मिरची ठेचून पण याच्यामध्ये घालू शकता. तर या पद्धतीने आपला हा एक पराठा तयार झालेला आहे. तर दुसरा पराठाही मी शेकायला ठेवलेला आहे. तर एकदा तवा तापला की खूप पटपट आपले पराठे शेकून होतात आणि अगदी पोळ्यांसारखे खूप झटपट तयार होतात. फक्त थोडंसं दाबून भाजा, जेणेकरून कणिक व्यवस्थित भाजली जाईल. हे पहा, आता तुम्ही याला टिफिनमध्ये दह्याबरोबर पण देऊ शकता, ग्रीन चटणी बरोबर पण देऊ शकता किंवा मग याला दोन्ही बाजूनी तूप लावून आहे असा कोरडासुद्धा खायला छान लागतो. दिसायलाही एकदम सुंदर दिसतो आणि मऊ लुसलुशीत होतो. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आता मी डब्यामध्ये दह्याबरोबर दिलेलं आहे कारण हे कॉम्बिनेशन खूप छान होतं. पराठा, दही आणि पराठ्याला लावलेलं तूप म्हणजे पचायलाही हलका जातो, मुलांना प्रोटीनही मिळतं
आणि आपल्यालाही त्यांना घरचा पदार्थ व्यवस्थित खाऊ घालता येतो. तर असा हा टिफिन सकाळच्या घाईत बनवायचा असेल तर खूप झटपट होतो. तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला सांगा आणि हो, रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.